येणारा काळ हा GDP वाढीसाठी महत्त्वाचा ठरेल, कारण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचं राजकीय स्थैर्य आणि विकसित भारतासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. यामुळे शेअर बाजारात तेजीची शक्यता राहणार असल्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी विचार करावा, असं मत मॅरेथॉन ट्रेड्स ॲडव्हायझरीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अतुल सुरी यांनी सांगितलं. संजय घोडावत विद्यापीठात BIDF तर्फे अमृतकाल गुंतवणुकीतील संधींविषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सुरी पुढे म्हणाले की 2047 पर्यंत निफ्टीचा विचार केल्यास उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार यांना यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. भारतातील वाढत्या बाजारपेठेचा विचार केल्यास मेहनतीनं आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आर्थिक विकासाचा दर हा 15 किंवा 20 वर्षांनी वाढत असतो. खऱ्या अर्थानं गुंतवणुकीसाठी हा काळ अमृतकाळ असतो. जागतिक बाजारपेठेचा अभ्यास केल्यास अशीच परिस्थिती दिसून येते. GDP वाढ आणि स्टॉक मार्केट वाढ यांच्यामध्ये सहसंबंध असतो. ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे त्या देशाचा विकास दर वाढताना दिसतो. अशी परिस्थिती सेव्हिंगचं वाढलेलं प्रमाण असल्यामुळे गुंतवणूक करणं फायद्याचं असतं, असं मत त्यांनी मांडलं. पुढे ते असंही म्हणाले की भारतात परदेशी गुंतवणूकदार जसे गुंतवणूक करतात तशाच पद्धतीनं भारतीय गुंतवणूकदारांनी या गुंतवणुकीचा अभ्यास करून विविध क्षेत्रात गुंतवणुकीचं प्रमाण वाढवायला हवं. येणारी 28 वर्षे ही भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीसाठी चांगली असणार आहेत. अमेरिका, चीन या देशांचा विचार करता भारत हा तरुणांचा देश बनला आहे. त्यामुळे उत्पादन क्षमतेत सातत्य राहणार असून हा काळ अमृतकाळ सर्वांसाठी असणार आहे. यावेळी BIDFचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी फोरमद्वारे उद्योग व्यवसाय वाढीसाठी सातत्याने नवीन उपक्रम राबवले जात असल्याचं सांगितलं. गुंतवणुकीमुळे आपण यशाची एक शिखरं पार करत पुढे जातो. त्यासाठी गुंतवणूक वाढवणं गरजेचं आहे. पैसे वाढवताना मूल्यांची जपणूक करणं गरजेचं असल्याचं यावेळी आवर्जून सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोहन तिवडे यांनी केलं, तर आभार व्यावसायिक राजू मेहता यांनी मांडले. यावेळी BIDFचे सदस्य उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.